नमस्कार. ज्ञानेश्वरी दर्शन या आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत बरंच पुढे आलोय. आज आपण आजच्या भागात बघणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय 8. 6व्या अध्यायात आपण बघितलं की योग म्हणजे काय, मनावर नियंत्रण कसं मिळवायचं. 7व्या अध्यायात आपण बघितलं की देव सगळीकडे पण सगळ्यांनाच तो कळत नाही. देव नक्की कुठल्या भक्ताला जवळ करतो हेही आपण त्या अध्यायात पाहिलं. आता आजच्या अध्यायात अध्याय 8व्यामध्ये आपण बघणार आहोत अर्जुनाने विचारलेले प्रश्न आणि श्रीकृष्णांनी त्यावर त्याला दिलेली उत्तरं. फार सुंदर अध्याय आहे. श्रीकृष्ण जी उत्तरं देतात अर्जुनाला ती आपल्यासाठीही उपयोगी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन श्रीकृष्णांना काही प्रश्न विचारतोय. काय आहेत हे प्रश्न आणि काय आहेत श्रीकृष्णांनी दिलेली उत्तरं हे आपण जाणून घेणार आहोत. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे नेमकं काय? अध्यात्म कशाला म्हणतात? कर्म म्हणजे फक्त कृतीच ना, की त्यामागे अजून काही खोल अर्थ आहे? अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ यांचा खरा अर्थ काय? आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की अर्जुन इतका शुद्ध, इतका प्रांजळ आहे, इतकं प्रांजळ त्याचं मन आहे की जेव्हा तो प्रश्न विचारतोय तेव्हा ते प्रश्न अजिबात व्यर्थ जात नाही आहेत. जसा एखादा भाग्यवान माणूस चिंतामणीच्या उशाशी झोपावा आणि त्याच्या झोपेतले शब्दही फळावे, अगदी तसंच अर्जुनाचं प्रत्येक बोलणं श्रीकृष्णांच्या कृपेने अर्थपूर्ण ठरतंय. श्रीकृष्ण तर आधीच जाणताय की अर्जुन काय विचारणार आहे. जसं आईला मुलाने शब्द न बोलताही भूक लागली की नाही हे कळतं, तसंच गुरु शिष्याच्या अंतःकरणातला प्रश्न आधीच ओळखत असतो. आणि म्हणून सर्व प्रश्नांना, अर्जुनाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला अत्यंत शांतपणे श्रीकृष्ण उत्तर देत आहेत. ते म्हणतात की जे कधीही नष्ट होत नाही, जे काल, देश, रूप यांच्या पलीकडे आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. त्या ब्रह्माची जी सहज शाश्वत अवस्था आहे, ज्यात जन्ममरणाचा स्पर्शही नाही, तिला अध्यात्म म्हणतात. ब्रह्मापासून जी सृष्टी निर्माण होते, ज्यामुळे चराचर जग कार्यरत आहे, तो सर्जनशील प्रवाह म्हणजे कर्म. आणि हे नाश पावणारं, बदलणारं जग हे अधिभूत आहे. या सगळ्या प्रक्रियांना चालना देणारी दैवी शक्ती म्हणजे अधिदैव. आणि आता पुढे श्रीकृष्ण अधिक स्पष्टपणे अर्जुनाला सांगतायत की अधिभूत म्हणजे नश्वर वस्तू, जी निर्माण होते आणि नष्ट होते. ढग आकाशात येतात, विरून जातात. तसंच शरीर आणि जगातली सगळी जी काही दृश्य रूपं आहेत, पंचमहाभूतांच्या संयोगामुळे ही रूपं दिसतात. आणि जेव्हा हा संयोग तुटतो तेव्हा नामरूपासह शरीर नष्ट होतं. आणि म्हणूनच हे शरीर अधिभूत आहे. या शरीरात जो चेतन तत्व म्हणून अनुभवास येतो, इंद्रियांना जो चालना देतो, सुख दुःख भुगतो आणि देहाच्या अंतःकाळी संकल्पांचा आधार घेतो, तो जीव म्हणजे अधिदैव. वास्तविक पाहता तो परमात्माच आहे, परंतु अहंकारामुळे स्वतःला तो वेगळा समजतो, संसाराचं सुखदुःख अनुभवतो आणि म्हणून त्याला जीव असं नाव पडतं. याच शरीररूपी नगरात जो देहभाव नाहीसा करतो, देहाशी असलेली ओळख विरघळवतो, तो अधियज्ञ मीच आहे, असं श्रीकृष्ण ठामपणे सांगतायत. ते सांगतायत की प्रत्यक्षात अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ हे तिन्ही वेगळे नाहीच आहेत. ते एकाच सत्याचे भिन्न भास आहेत. जसं शुद्ध सोनं एखाद्या कमी प्रतीच्या धातूसोबत मिसळलं तरी त्याचा शुद्धपणा नष्ट होतो का? नाही. किंवा जर समजा स्फटिकावर केसांची सावली पडली तर तो तुटलेला भासतो, पण केस दूर केले की स्फटिक मूळचा अखंडच दिसतो. अगदी तसंच अविद्येचा पडदा, अज्ञानाचा पडदा असल्यामुळे हा भेद दिसतो. हा पडदा दूर झाला की हा भेद नाहीसा होतो आणि मग वेगळेपणाचा प्रश्नच उरत नाही. वास्तविक हे सर्व आधीपासूनच एक होतं, भास फक्त अज्ञानामुळे निर्माण झालाय, असं श्रीकृष्ण सांगतात. आता यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत महत्त्वाचं सत्य सांगतात. ते म्हणतात की माणूस मरणाच्या समयी, मरणाच्या क्षणी ज्या गोष्टीचं स्मरण करत देह सोडतो, त्याच वस्तुप्रत तो पुढे जातो, म्हणजे तो त्याच गतीला प्राप्त होतो. आता आयुष्यभर ज्या विचारात, ज्या गोष्टीत मन गुंतलेलं असतं, त्या गोष्टीभोवतीच त्याचं चित्त फिरत असतं आणि तीच गोष्ट शेवटच्या क्षणी सर्वात आधी मनात तीव्रपणे उभी राहते, बरोबर? म्हणजेच मृत्यूच्या क्षणी
अचानक नवीन विचार निर्माण होत नाही. जिवंत असतानाच जी आवड, ज्या सवयी, ज्या आसक्ती मनात खोलवर रुतलेल्या बसलेल्या असतात त्याच त्या मनुष्याला शेवटच्या क्षणी आठवणार आहेत. आणि म्हणून मरणसमयी मन ज्या दिशेला झुकतं तोच पुढचा प्रवास असा त्याचा ठरत असतो. आणि हाच जीवनाचा अत्यंत सूक्ष्म आणि निर्णायक नियम आहे असं श्रीकृष्ण सांगतायत. आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू आत्तापासूनच माझं स्मरण करायला शिक. अर्जुनाबरोबरच आपल्या सगळ्यांनाही त्यांचा हा सल्ला ऐकायचा आहे. ते सांगतायत की तू माझं स्मरण करायला शिक. फक्त शेवटच्या क्षणासाठी नाही तर रोजच्या जीवनात, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक कृतीत माझं स्मरण ठेव. युद्ध कर, कर्तव्य तुझं जे आहे ते पार पाड, पण मन आणि बुद्धी माझ्या चरणी अर्पण करून राहा. जेव्हा मन आणि बुद्धी परमात्म्यात स्थिर होतात तेव्हा आयुष्य तर पवित्र होतंच, मृत्यूही भयमुक्त होतो. अशा अवस्थेत देह पडतो पण साधक भरकटत नाही. तो निसंशय परमात्म्यालाच प्राप्त होतो. आणि म्हणूनच श्रीकृष्ण सांगतायत की सदैव माझं स्मरण ठेव. कारण जीवन जसं असेल मृत्यू तसाच असेल, मृत्यू जसा असेल तशीच पुढची गती. श्रीकृष्ण पुढे सांगतायत की मरणाच्या क्षणी जो साधक मन पूर्णपणे एकाग्र करून भक्तिभावाने आणि योग साधनेच्या बळावर परमात्म्याचं स्मरण करतो तो सामान्य अवस्थेत देह सोडत नाही तर अत्यंत जागरूक स्थितीत देहत्याग करतो. आणि आता यानंतर भगवान श्रीकृष्ण काळाच्या महानतेबद्दल सांगतायत. आपण ज्याला अत्यंत महान समजतो तो म्हणजे ब्रह्मदेवाचा सत्यलोक. तो सुद्धा काळाच्या अधीन आहे. असं श्रीकृष्ण सांगतायत की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपल्यासाठी 4 युगांच्या 1000 चक्रांइतका मोठा काळ असतो. आणि तितकाच काळ त्यांची एक रात्र असते. म्हणजे इतका प्रचंड काळ, इतकं विशाल आयुष्य असूनही ब्रह्मदेवाच्या लोकात राहणाऱ्यांना त्यांना सुद्धा पुनर्जन्म टाळता येत नाही. आणि आता यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की काळाच्या पलीकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. यानंतर अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की या जगातून पुढे जाण्यासाठी 2 शाश्वत मार्ग आहेत. हे मार्ग केवळ मृत्यूनंतरचे नाही आहेत, माणसाच्या संपूर्ण जीवनदृष्टीशी हे जोडलेले आहेत. एक मार्ग आहे प्रकाशाचा मार्ग, ज्याला शास्त्रांमध्ये अर्चिरादी मार्ग म्हटलं आहे. हा ज्ञान, विवेक, वैराग्य आणि ईश्वर स्मरणाचा मार्ग आहे. या मार्गाने जाणारा साधक पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकत नाही, तो परमात्म्याच्या सानिध्याला पोहोचतो. दुसरा मार्ग आहे अंधकाराचा मार्ग, ज्याला धूम्र मार्ग म्हणतात. हा मार्ग अज्ञान, विषयासक्ती, अहंकार, फळाची अपेक्षा यांचा आहे. या मार्गावर चालणारा माणूस पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात परत येतो, कारण त्याची ओढ बाह्य सुखांकडे असते, शाश्वत सत्याकडे नाही. हा आवृत्ती पुन्हा परत येण्याचा मार्ग ठरतो. पहिला बघितला तो अनावृत्ती आणि हा आवृत्ती मार्ग. भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला सांगतात की हे 2 मार्ग जे लोक जाणतात ते कोणतेही योगी मोहात पडत नाही. त्यांना हे स्पष्ट समजलेलं असतं की कोणता मार्ग मुक्तीकडे नेतो आणि कोणता मार्ग बांधून ठेवतो. अशा ज्ञानी योग्याची बुद्धी स्थिर असते. तो परिस्थितींनी, मृत्यूने किंवा भविष्याच्या भीतीने विचलित होत नसतो. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात की हे अर्जुना, तू प्रत्येक क्षणी योगयुक्त राहा. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत, सुखात, दुःखात, युद्धात, तुझ्या कर्तव्यात तुझं मन परमात्म्याशी जोडलेलं ठेव. कारण योग म्हणजे फक्त ध्यानासन नाही, योग म्हणजे जगात वावरत असतानाही अंतःकरण परमात्म्याशी जोडलेलं ठेवणं. असा योगयुक्त जीवन मार्ग स्वीकारला तर माणूस प्रकाशाच्या मार्गावर चालतो आणि तोच मार्ग त्याला जन्म मरणाच्या अंधारातून बाहेर काढतो. शेवटी आपण या अध्यायातून हेच शिकतो की जो मनाने परमात्म्याशी जोडलेला असतो तो कधीच हरवत नाही, तो कायम प्रकाशाच्या मार्गाने पुढे जात राहतो. आज आपण ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय या भागात बघितला. मी आधीही ज्याप्रमाणे म्हटलंय की मी कुठलीही मोठी अभ्यासक नाही आहे. जेवढं काही माझं वाचन आहे, जे काही मला समजत आहे वाचताना, ते तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याचा, तुम्हा सर्वांना सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तर अशा प्रकारे अध्याय 8वा इथे समाप्त होतो. पुन्हा भेटूया पुढील भागात ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायासह. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.